आष्टीचे सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांना पोलिसांनी संरक्षण दिलं होतं, मात्र अचानक त्यांचं संरक्षण काढून घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे ते आता खंडपीठात देखील जात आहेत। माझ्यासोबत राम खाडे आहेत। काय नेमकी तुमची तक्रार आहे? कशामुळे तुमची सिक्युरिटी काढून घेण्यात आलेली आहे? नाही, मी अनेक दिवसापासून देवस्थान इनाम जमिनीचा तक्रारदार आहे आणि याचं मान्य उच्च न्यायालयामध्ये याची प्रकरणं चालू आहेत। त्याच्यात गुन्हा दाखल आहे। अँटी करप्शन विभाग याची चौकशी करत आहे। वपचे काही प्रकरणं चालू आहेत, त्याची SIT नेमलेली, त्याची चौकशी बंद पडलेली आहे। आणि मला हे संरक्षण ह्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी माझ्यावर कुठं हल्ला होऊ नये, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते परत होऊ नयेत, याच्यासाठी माननीय न्यायालयाने मला पोलीस प्रोटेक्शन बहाल केलं होतं। इथं एक समिती असते, SP साहेब त्याचे अध्यक्ष असतात आणि SP साहेबाच्या अध्यक्षतेखाली त्या समितीने मला पोलीस प्रोटेक्शन दिलेलं होतं। परंतु 11 तारखेला अचानक माझं प्रोटेक्शन काढण्यात आलं, कारण की दरवेळेस जेव्हा सरकार बदलतं तेव्हा आमचे विद्यमान आमदार सुरेश धस हे पोलीस प्रशासनावर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून दबाव टाकतात आणि दबाव टाकून माझं पोलीस प्रोटेक्शन काढतात। आणि माझं पोलीस प्रोटेक्शन काढलं की माझ्यावर हल्ला करायचा, माझ्यावर पोक्सोसारखे खोटे गुन्हे दाखल करायचे, 18 शिट्ट्या दाखल करायच्या, जेणेकरून मी ते न्यायालयात पाठपुरावा करू नये, मी त्या तक्रारीच्या अनुषंगाने कुठल्याही अधिकाऱ्याकडे कुठल्या न्यायालयात जाऊ नये, अशासाठी हे चाललेला खटाटोप जो आहे हे सुरेश धस यांनीच केलेला आहे, हे माझा ठाम आरोप आहे। इतर पण जिल्ह्यामध्ये यंत्रणा कामाला आहेत, तुम्ही त्या आष्टी मतदारसंघात तुम्ही पण काम करताय, विरोधाला विरोध म्हणून सुरेश धसांचं नाव घेतं का? नाही, असं काही नाही, विरोधाला विरोध म्हणून नाही। मी अनेक वर्ष झालं भ्रष्टाचाराच्या विरोधात मी कुणीही असो, मला याच्यामध्ये सुरेश धस असते असं नाही आहे, परंतु त्यांनी हे केलेले जे खटाटोप आहेत, त्यांचे जे उद्योग आहेत, त्यांचा जो हा निचाड उद्योग आहे हा महाराष्ट्राला माहिती आहे। कारण की त्यांची एक तर नैतिकता संपलेली आहे, ते कुठल्या ना कुठल्या दहशतीच्या माध्यमातून कुणावर तरी हल्ले करायचे। पवनचक्क्याच्या माध्यमात जर पाठीमागं गेलो तर आपण तर ते बुट्ट्या गायकवाडचा जो खून झाला त्या दिवशी ते दौंडमध्ये बसून कुणाच्या फोनवर फोन करत होते, त्यावेळेसचे SP साहेब, त्यावेळेसचे ते तपास अधिकारी आमचे DYSP साहेब यांच्यावर कुठून दबाव टाकत होते, याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे। कारण की त्यांनी अनेक लोकांची आत्तापर्यंत हत्या केलेल्या आहेत, अनेक लोकांना त्यांनी खोटे गुन्ह्यात अडकलेलं आहे आणि त्यांचा जो हा उद्योग चाललेला असतो ह्यो फक्त याच्यासाठी असतो की त्यांनी त्यांचंच चाललं पाहिजे, त्यांना सगळं मिळालं पाहिजे, विरोधक कुठंही शिल्लक राहिला नाही पाहिजे, अशा प्रकारचा धंदा ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना बदनाम करण्याच्या उद्देशाने त्यांचा चाललेला हा उद्योग आहे। मात्र बुट्ट्या हत्या प्रकरणाला निदान जवळपास 13 वर्ष होत आहेत, मग आता का तुम्ही ते हत्याकांड पुढे आणता? नाही, मी ते पुढं आणत नाही, कारण की ही जी वृत्ती आहे, सुरेश धसांची जी वृत्ती आहे की आपलं ठेवायचं झाकून, लोकांचं पाहायचं वाकून, ह्यो जे धंदा आहे ना त्यांचा, हे पूर्वीपासून आहे। आता त्यांचं संतोष देशमुख साहेबाची इतकी निग्र खून झालेला आहे, हत्या झालेली आहे, महाराष्ट्रभर देशभर त्याची चर्चा चालू आहे की इतकी वाईट कुणावर बी वेळ येऊ नये, परंतु त्यांनी दिशा ती द्यायची, आंदोलन संतोष देशमुख साहेबाच्या नावाने करायचं आणि सौर ऊर्जाचे जे प्रोजेक्ट आहेत आमच्या आष्टीतले, इतर उद्योग आहेत, हे स्वतःच्या जवळच्या कार्यकर्त्याच्या नावाने त्याच्या वर्क ऑर्डर घ्यायच्या, त्यांच्या त्या प्राजक्ता अक्का आहेत, त्या अक्का त्या वसुली करण्यासाठीच बसलेल्या आहेत तिथं। प्राजक्ता अक्का म्हणजे त्यांच्या दुसऱ्या पत्नी, ह्या त्या वसुलीच करण्यासाठी आहेत। अहो, एवढंच नाही, तुमच्या मीडियावर सुद्धा मला वाटतं की त्यांचं एवढं कसं दबाव आहे की त्या कुणाला फोन करतात, कुणाच्या बातम्या लावू नका म्हणतात, कुणाला काय गलिच्छ भाषेत बोलतात, माझ्याकडे खूप काही रेकॉर्डिंग आहेत, परंतु मी कायदा किंवा नियम सोडून बाहेर जाणार नाही, कुणाच्याच बातम्या लावायच्या नाही, फक्त त्यांचं चांगलं लावायचं, त्यांचं जी वाईट कृत्य आहे ते कधीच मीडियाने दाखवायचं नाही। मला कळत नाही मीडियावर हा का प्रेशर आहे का काय, त्याचं काही कळत नाही मला। इतर मीडियाचं माहिती नाही, मात्र TV9 मराठी या राज्यातच नाही देशातलं एकमेव चॅनल आहे, अग्रेसर आहे, पहिल्या क्रमांकावर आहे, त्यामुळे दबाव किंवा दहशत आमच्यावर तर निदान नसणारच आहे, कारण आम्ही दहशतमध्ये वावरणारे लोक नाही आहोत। नाही, मला तर असं वाटतं, कारण की माझा हा का आरोप आहे, कारण मीडियानी मलासुद्धा खूप वेळेस प्रसिद्धी दिली, मी तर सर्वसामान्य माणूस आहे, माझ्या सगळ्या चळवळीतल्या आणि लोकहिताच्या बातम्या असतात,
माझ्या तक्रारीने अनेक शासनाचे करोडो रुपये फायदा झालेला आहे आणि त्याच्यामुळं माझं असं मत आहे की ज्या समावेशक समाजाला लाभदायक शासनाच्या फायद्याच्या ज्या बातम्या असतात समाजाला कुठं अन्याय होत असेल अशा बातम्या मीडियाने जर लावल्या तर त्याचं प्रोत्साहन मिळतं आणि असे जर निचाड लोकांच्या बातम्या तुम्ही एक एक दीड महिना जर टी व्हीला लावत बसले तर हे याचा काळ सोकला जातो कारण की यांची पार्श्वभूमी तुम्ही पाठीमागं जर जाऊन पाहिली तर अतिशय भयान आहे. बातम्या कुठल्या लावायच्यात काय नाही तो माध्यमांचा नैतिक अधिकार आहे. मात्र एखादी निर्घुण हत्या होती त्या प्रकरणामध्ये जर एखादी लोकप्रतिनिधी रस्त्यावर उचलत असेल सभागृहामध्ये प्रश्न मांडत असेल तर ते दाखवणं आमचं कर्तव्य आहे. नाही माझं त्याबद्दल काहीच म्हणणं नाही ना, परंतु आपण किती स्वच्छ आहेत, आपली त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे. संतोष देशमुख साहेबाच्या हत्येचं भांडवल तर चाललेलं नाही ना, याचा सुद्धा समाजाने प्रसारमाध्यमांनी विचार केला पाहिजे. कारण की या राज्यामध्ये कुणाच्या तरी फायद्यासाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी आपण जर एखाद्याच्या इतक्या निग्रह हत्याचा जर गैरवापर करत असतो तर हे अत्यंत वाईट गोष्ट आहे. कारण की सुरेश धस कसे आहेत हे माझ्या मतदारसंघातल्या सर्व जाती धर्माला माहीत आहेत, पण इतर ठिकाणी त्यांचा परिचय लोकांना नाही आहे. ते जी आवा आणतात ना तमाशातल्या मावशीसारखा, तर तो आवा फक्त आवाच आहे, त्यांचा स्वार्थ वेगळा असतो. हे सगळ्या माझ्या मतदारसंघातल्या जाती धर्माच्या लोकांना माहिती आहे. कारण की त्यांनी अनेक मराठा समाजांच्या गरीब कुटुंबाचं जीवन उद्ध्वस्त केलेलं आहे. याच्यासाठी मी अनेक दिवसापासून लढत आहे. तुमच्याकडे काय पुरावे आहेत? तुम्ही जे एवढं मांडताय स्पष्टपणे की सुरेश धस असे आहेत, त्यांनी अनेकांची हत्या केली, त्यांनी अनेकांची कुटुंब संपवले, काय पुरावा तुमच्याकडे आहे? मग तो पुरावा प्रशासनाला का देत नाहीत, मुख्यमंत्र्यांना का देत नाहीत? मी या बाबतीत अनेक वेळेस आता आष्टीमध्ये आमचे माजी सरपंच धुमाळ मामा म्हणून होते, त्यांनी अनेक वर्षे त्यांच्याबरोबर काम केलं. त्यांच्या मुलाकडून त्यांच्या जमिनीवर ताबा मारून प्लॉटिंग करून विक्री चालू आहे. त्यांच्याच मार्फत हे सगळं झालेलं आहे. त्यांचा मुलगा आता अनिवानी माझ्याबरोबर आहे बिचारा. असे अनेक प्रकरणं आहेत. आता हे देवस्थान इनाम जमिनीच्या माध्यमातून जर पाहिलं तर आमचं पिंपळेश्वर महादेवाचं एवढं मोठं जागृत देवस्थान आहे, त्या सगळ्या ट्रस्टीला बदलण्यात आलं आणि ते देवस्थान ताब्यात घेऊन आष्टीच्या शहरालगतची एवढी मोठी 55-60 एकर प्रॉपर्टी स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःची आर्थिक उन्नती करण्यासाठी त्याचा वापर चालू आहे. तर राम खाडे प्रश्न असा पडतोय माध्यमांना, एवढ्या दिवस तुम्ही गप्प का होता? माध्यमांसमोर येऊन का नाही हे मांडलं? सर्व मी कायम हे मांडतो माध्यमासमोर. मी गेले 5 वर्ष झालं ह्या गोष्टी माध्यमाच्या समोर अनेक वेळेस येऊन मांडलेल्या आहेत. त्याचमुळं मी म्हणतो माझं जे पोलीस प्रोटेक्शन काढण्यात आलं, मधी माझ्या घरी येऊन माझी स्कॉर्पिओ गाडी पेट्रोल टाकून पेटवण्यात आली. पोलीस मी दिलेल्या तक्रारीची सुरेश धसच्या विरोधात कधीच तक्रार म्हणजे चौकशी करत नाही. आरोपीचे स्पष्ट त्याच्यात आरोपी दिसतात पेट्रोल टाकून गाडी जाळलेलं, तरी पोलीस म्हणतात यात कुणी आढळून आलं नाही म्हणून चार्जशीट दाखल करायचं. कारण की पोलिसावर पोलीस प्रशासनावर प्रेशर करायचं आणि स्वतःचं सगळं झाकून ठेवायचं पाप सुरेश धस हे अनेक दिवसापासून करतात. हे माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या जनतेला अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती आहे, परंतु प्रेशरमुळं काहीच करू शकत नाहीत. बीडचे नवनिर्वाचित पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पवार आता हे पालकमंत्रीपद त्यांनी स्वीकारलेलं आहे. आता धुरा त्यांच्या खांद्यावरती आहे. त्यांना भेटून हे सर्व कैफियत तुम्ही मांडणार आहेत किंवा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे तुम्ही जाणार आहे? आणि मी माझे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, जयंतराव पाटील साहेब आहेत, मी माझ्या नेत्याला विचारून नक्कीच मी अजितदादांचं सुद्धा अभिनंदन करण्याला जाऊ शकतो. परंतु अजितदादा या जिल्ह्याचे पालकमंत्री झालेत, मला त्याचा अभिमान आहे. त्याचं कारण असं आहे की अजितदादांना माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुरेश धसचा म्हणजे दुसरी बाजू लवकरच कळून येणार आहे. कारण की अजितदादा सर्वसमावेशक नेते आहेत, ते सर्वांना सामावून घेऊन निधीचं वाटप करणार आहेत. एक DPTCची मिटिंग झाली आणि निधी वाटप झाला की सुरेश धस दुसऱ्या मिटिंगपर्यंत अजितदादांना शिवाय द्यायला मीडिया पुढे येणार आहेत. ही त्यांची ख्याती आहे. त्यांना जे कोणी मदत करतो त्याच्यावर ते टंगडीवर करतात, ही त्यांची ख्याती पूर्वीचीच आहे, आजची नाही आहे. अजिबात नैतिकता नसणारा माणूस म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणजे सुरेश धस. तुम्ही देखील आष्टी मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीला इच्छुक होतात. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व काही आहे का? अशी चर्चा मतदारसंघात होते, तुमच्यावरही आरोप होतात.
हो का, आरोप कोणावर करायचे, कसे करायचे, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत तरतूद केलेली ज्याचं त्याचं मत मांडण्याचा, आणि मला सगळ्यांनी चांगलं म्हणावं असं बिलकुलच नाही ना, ते कसं शक्य होऊ शकत नाही ना. परंतु माझ्याकडं समजा माझ्याकडून एखादी चूक झालेली असेल, माझ्याकडून एखादा गुन्हा झालेला असेल किंवा माझ्या विरोधात एखादा पुरावा असेल, तर तो सुरेश धसनी त्यांच्या बगलबच्च्यांनी कधी बी रस्त्यावर येऊन मांडावा. मी कोणत्याही क्षणी त्याला सामोरे जायला तयार असेल. सुरेश धस जर समोर आले तर तुम्ही चर्चेमध्ये बसायला सहभाग आहे, तुम्ही इच्छुक आहात? समोरासमोर चर्चा कराल ह्या सगळ्या आरोप प्रत्यारोपाला? कधी बी त्यांनी ओपन यावा, चौकात येऊन बसावा आणि ह्या सगळ्या प्रश्नाला त्यांनी उत्तरं द्यावात. त्यांचं आम्ही स्वागत करू. सुरेश धसांना आव्हान देत आहे? कधी बी आव्हान आहे ह्या बाबतीत, भ्रष्टाचाराच्या बाबतीत, निचाड वागण्याच्या बाबतीत त्यांना माझं कधी बी आव्हान आहे. कधी बी या मनावर रस्त्यावर मी कधी बी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. सामाजिक कार्यकर्ते हे राम खाडे होते. त्यांनी सुरेश धस जे आष्टी पाटोदा शिरूरचे आमदार आहेत आणि सध्या राज्यभरामध्ये ते चर्चेला आहेत, त्यांनी समोर यावं, मी चर्चा करायला तयार आहे असे आता राम खाडेंनी आव्हान दिलेलं आहे. कॅमेरा पर्सन प्रसादसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.